पाचाचा पाड काही रावणाच्या भय नाही काही टाई मिले हो मग आता काय त्या रावणाचं भय नाही एक पाडे एका गाय त्या रावणाला म्हणे पण आता ती लक्ष्मण जर माझा विकळ झालेला असताना मला त्या रावणाचंही काही घेणं पण मला काय करावं लक्ष्मणाला वटवावा प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहेत चिन्हवला सांगू काय पाच एक झाले हो पाये साधो शके महत्व कार्य सहज नव्हे सांगेन माता प्रभू रामचंद्राने हनुमंतराला सांगे आम्ही 4 बंधू तू आमच्या 5वा आहे आणि 5 जरी एकत्र झाले आहे का नाही 7 पाचांचा हा मेळा हा जरी एकत्र झाला तर कुठचंही कार्य करणार काय अवघड आहे हनुमंता याच्या करता काय कर लक्ष्मणाला वाटव असं प्रभू रामचंद्राने हनुमंतराला सांगितलं गेलं पाचाचा एक मेळा विर्या पाचाचा भूताचा गोळा 5 इंद्रियाचा पाळा एक हेळा भस्म होय एक हेळा भस्म होय हे 5 तत्वाचा ध्येय आणि ही एकदाच आहे पण हे काय तत्व जर निघून गेले हा गोळा आहे आपल्याही देहामध्ये 5 तत्व येतात 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 84 ची बेरीज करायची एका एकाचे 25 केलं तर 3 त्याला कार्याचे रजत तमस सत्व आहे पण याच्यातला आत्माच जर निघून गेला हा कसा गोळा आहे आणि हे गोळा काय होतं त्याला भस्मच करावं लागतंय असं प्रभू रामचंद्र कोणाला हनुमंताला करा या 5 तत्व एका जागेवर असले आपल्याही देहामधलं एक वायू तत्व कमी होऊ दे ना पेरले झाला म्हणतात झाले म्हणतात ना अटॅक आला म्हणतात ना एक वायू कमी होतं एक वायू कमी झाला तरी एक बाजू जातीये मासे 5 वायू आपल्या शरीरामध्ये येतात म्हणून प्रभू रामचंद्र हनुमंतरा मग आपला ह्या 5चा जर मेळा एकत्र असेल तर कुठलंच कार्य अपूर्ण नाही मग ते रावण तरी काय हे सगळं कार्य घडल्याशिवाय राहणार नाही हनुमंता हे 5 विषयाची विषयी स्थिती ऐके निमिषार्थ भस्म होती विषय शोभाची शक्ती जे 5 मिळती एकत्र हे 5ही मिळती एकत्र आता या 5 जीवाची सांगितली 5 तत्वाची सांगितलेली मग आता सगळे एकत्रच होतात ना एक आत्मा एक मन आपल्याकडे बी मन जर नसेल ना तर आपण कार्य करू शकत नाही जरी देव आपल्या देहामध्ये आत्मा असला तरी मनाने चाललं गेलेलं आहे मग हे 5 जीव आहेत मग याच्यातला एकही कमी होते 5 तत्व आहेत याच्यातलं एक तत्व होते कुठलंच कार्य घडत नाही मड्यास कर्तृत्व न घडे मग या देहामधले चलनवलन बंद झालेलं आहे आपला ज्ञाता चालकच बंद पडला गेलेला आहे मग हे देह चालवणार कोण आहे मग रामदास स्वामी उत्तम सांगतात बघा मनाची शेती ऐकता दोष जाते मती मंद ते साधन योग्य होते म्हणून कुडी वासना सांडी वेगे बळे लागला हा काळे पाटे लागे मग हे 5 आहेत त्याच्यातलं एक 5च्या 5 जीव गेले 5च्या 5 प्राण मुकले झाले राहत नाहीत असं प्रभू रामचंद्र सांगतात विचाराती जाण त्या स्वाम्य येती 5 प्राण पालन सोडून आपण निश्चल जाण स्वय होत निश्चय होय आता हे 5 प्राण सांगितले प्राण आहे आपण आहे वायू आहे हे सगळ्याचे सगळे सांगितले गेले ते 5च्या 5 प्राण कुठे एकाच देहामध्ये बनलं गेलंय कोण सांगायला लागले प्रभू रामचंद्र ज्यांनी हा देह बनवला ज्यांनी हा आत्म्याची सृष्टी निर्माण केली आणि त्याच्यातल्या तत्वाचं वर्णन हनुमंतराला सांगणार कारण एवढा सगळा कोण आहे आणि तुझ्या यांनी कार्य घडणार आहे हनुमंतरा प्रभू रामचंद्र सांगताय एकेवरल्या चौघाचा होय 5ची एक मुस अहंकार चित्त बुद्धी मानस सहज समरस स्वयवती एक आवरता 5मध्ये मिसळायचे मग सगळेचे सगळे आवरते मग एक कार्य घडण्याचे अहंकार नसला पाहिजे देहामध्ये अहंकार क्रोध असावा क्रोध का असावा तर परमार्थ का होत नाही बघा रजगुण असावा ते बी अवस्था आपल्याकडे रजगुण माझ्याकडनं हे कार्य भगवंता का करून घेतलंय या 5 भूतांचा जो मेळा आहे मग एक जरी बाजूला गेलं तरी ते कार्य घडत नाही म्हणजे 5चा काय करायचा मेळा करायचा हनुमंता मग हे 5 जरी एकत्र असेल तर कार्य सफल झाल्याशिवाय राहत नाही 5ची एकत्मता कळी काळा त्यानो लाता काय असा कळानी आता ब्रह्मसायोजत आता चढ्यो ब्रह्मसायोजता आताच आहे मग या 5 तत्वावरती एवढं सगळे त्याला सगळ्याला लाता घालण्याचं सामर्थ्य कोणाकडे मग तत्व कळलं पाहिजे मग हे तत्व कोण आहे हनुमंतराया प्रभू रामचंद्र मग या 5चा मेळा सांगितलंय भरत शत्रुघ्नाने राम लक्ष्मण आहे आणि हनुमंता हा 5वा आहे हे 5ही तत्व वायू येतं मग या सगळ्या काळाला सुद्धा आता जेव्हा काळाच्या मडक्यावर पाय देण्याचं काम भवन माझ्या देहामध्ये अहंकार येता कामा नाही नम्रता असली पाहिजे लीनता असली पाहिजे मी कुठं आहे हा माझा मी बाजूला गेला तरच आपल्याला सगळं जग जिंकता येत आहे प्रभू रामचंद्र सांगताय शिव शिवपदी
ससुरूप सोये अनुभवी पूर्ण ब्रह्मतत्व ठसावे जीवी पंचायके भावी पदायश पंच आयुष्य भाव. आता हे जीव शिवाचा निश्चय सांगितला गेलाय. प्रभू रामचंद्र सांगताय तत्व कुठं जोडले गेलेले आहेत. हनुमंत तू आमचा प्राण आहे आणि आम्ही ही चार जर एकत्र आले. मग आता हे ब्रह्म सांगितलं गेलंय. ब्रह्माला तत्व जोडलं गेलेलं आहे. मग याचे चाललेलं शरीर कोण आहे. मग असं प्रभू रामचंद्र कोण. मग आत्म्याची जोड दिलेली आहे. तत्वाची बेरीज सांगितले गेलेले. मग तत्व जरी असले पण त्याच्यात पाहिजे तो प्राण असला पाहिजे. आणि त्या प्राणाबरोबर मन आहे. मनाबरोबर अहंकार आहे. अहंकाराबरोबर मीपण आहे. त्याच्याबरोबर सगळं हे मद मत्सर दंभ आणि संशय चिंता आहे. ये पण चालणार कशामुळे. हे सगळं एकत्र आणण्याचं काम आहे तो आत्मा करतोय. मग आता हे चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवितो हरिविना. ही जोड तिथं दिली गेलेली. असं प्रभू रामचंद्र हनुमंता याच्या करता लक्ष्मणाला उठव. मनाला जाग करा. मन जाग झालं तर सगळं जाग होतंय. मन जर डळमळे झालं तर कुठलं कार्य घडत नाही. मन मनाचे हे सगळेचे सगळे बोध कुठं सांगितले. त्या मनालाच उठवण्यासाठी शक्तीचा अध्याय त्यासाठी. मन जाग झालं तर आत्माही जागृत आहे. आत्मा जागृत आहे. वायूही जागृत आहे. वायू जागृत आहे. तत्वही जागृत आहे. मायाही जागृत आहे. पण या मनाला उठवता आलं पाहिजे. या मनाला केलं काही वाले सावध केलं पाहिजे. मन अखंड चंचल आहे पण त्याला थांबवण्याचं काम राम भक्ती करते. हनुमंतरायाने काय केलं. रामनामाचं चिंतन अंतकरणामध्ये झालंय. तरी बी भगवंत कोणाला भक्तीच्या माग त्या दासाच्या माग विनंतीपूर्वक बोलू लागलेला आहे. या लागी गा कपिनाथा शीघ्र करून या प्राणा वाचावी ऐको वाचावी या लक्ष्मण बहु प्रार्थना काय बोलू. मग आता बहुकृपण काय बोलू. याच्या पुढे आता मला बोलायला काहीच राहणे असा देव बोलायला लागलाय. लक्ष्मणाला वाचव हनुमंतराया. याच्या पुढे नाही. सगळं तत्वही सांगून टाकलं. विश्वही सांगितलं गेलं. कोण दुःखी झालं याची अवस्था सांगितली. आता मी तुझ्या पुढे कसा कृपण आहे. माझ्या काय कर बंधूला उठवायचंय. माझ्या लक्ष्मणाला उठवायचंय. तो जर नसल तर माझं काहीच नाहीये. म्हणून बघा आता वेळ करू नका हनुमंता असं प्रभू रामचंद्र सांगताय. श्रीरामाचे उत्तर तैशाच उत्पत्ती समग्र ऐकून आला दे कपिंद्र काय उत्तर बोलतो. आता जसं वानर सेना सगळ्या उत्पत्तीने बोललं. जांबुवंत अंगद सुग्रीव बिभीषणा सगट सगळ्यांनी जे बोलले तेच प्रभू रामचंद्रांनी बोललो. हे दोघांनी बोलल्यानंतर सगळ्यांचं ऐकलं. तेव्हा हनुमंतरायाला सूचना आता कुणाला उत्तर आणि काय उत्तर द्यावा. हनुमंतराय काय म्हणतात. समुद्रावाला नुनिया सकाया ज्याने पालती केली लंका भेटारा लाविला तसा मुका तो हनुमाना द्या का सरसावाला. आता हनुमंतरायाला बी जोश आला गेला. तेच समुद्रात ते उल्लंघन केलं. लंका पालता केली आहे आणि त्याच दशाननाला काय केलं धाक लावलेला आहे. असं सगळं पुराण अंतकरणामध्ये हनुमंतराय उड्डाण केलेली आहे. हनुमान या साठोपता जीवी सुंदर दुदुंबी त्राटिल्या देवी पुष्पव्रती केली उगी निज वैभवी कपिंद्रा. निज वैभवी कपिंद्रा. एवढ्या हनुमंतरायाने उड्डाण केलं. आता तुतुंबी वाद्य वाजू लागले. कारण मधुर वाद्य कारण शुभ कार्य करायचे किंवा चांगलं कार्य करण्यासाठी उड्डाण घेणार आहे. हे वाद्य तुतुंबी वाद्य वाजू लागलेलं आहे. सत्व राजा उनी कपिपती आश्वदी अनिल निश्चिती स्वामित्रा उठविला मारावती उदय गवस्ती नयता. मग आता त्या दुदुंबीचा अर्थच काय. ते मधुर वाद्यच का वाजलाय. कारण आता विश्वास बसला गेलेला आहे. सर्व वानर सेनेला सर्व प्रभू रामचंद्रा सगळे विश्वास बसला. आता हनुमंतराय लवकर जाणार आहे. द्रोणागिरी पर्यंत ते औषधी सगळी आणणार आहे आणि सूर्य उदयाच्या अगोदर या लक्ष्मणाला उठवण्याचा असा आत्मविश्वास सगळ्यांचा जागृत झालेला आहे. लक्ष्मण उठली जाण श्रीराम स्वाय आपण निमिषी आरत्यावरील रावण राज्य विभीषण स्थापिला. किती धीर आलेला आहे. सगळ्याला धीर आलेला आहे. कारण हनुमंतराया जरी गेले बघा वल्ली आणलेला लक्ष्मण जरी उठवला. लक्ष्मण जागा झाला. एका क्षणामध्ये त्या रावणाचा अहंकाराचा मीपणाचा वध केल्याशिवाय सगळ्यांना आनंद होऊ लागलेला आहे. फिटेल सकलाची साकडी सुटेल देवाची बांधवडी आणून आम्हाला क्वाडी स्वर्गी गुडी उभारती. स्वर्गीय गुढी उभारी ती. आता या सगळ्याची बांधवडी करणार तो दशानन
रावण नाही आणि तो दुष्ट रावण आहे त्याचं जर मर्दान केलं तर या देवाची बांधवडे सोडल्याशिवाय नाही. आणि त्रिलोक्यामध्ये गुढी उभारल्यास असा माझा प्रभू रामचंद्र केला, कारण हनुमंतावर सगळं डिपेंड केले गेले. हनुमंत जाणार आहे आणि लक्ष्मण काय होणार, मन प्रसन्न होणार आहे. आणि मन प्रसन्न झालं तर अहंकार काय होणार आहे, रस्ता तळाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तीच त्रैलोक्यामध्ये गुढी उभारल्याशिवाय राहत नाही आहे. ऐसा सरसावाला वानर करुणी राम नामे बुबुकार काय बोलिला उत्तर श्री रघुवीर परिषिता. मग असं हे सगळं हनुमंतराय नाही केलं. सरसावला म्हणजे उड्डाण घेण्यासाठी, आणि उड्डाण घेण्यासाठी पुढे गेलेला असताना प्रभू रामचंद्र काय बोललेत आता हे पुढे सांगितलं गेलेलं आहे. लोटांगण श्रीरामचरण करुणी अनुवादला जाना सावध ऐके रघुनंदना विज्ञापना ये माझी. मग आता जिथं भगवंत उभा तिथं भक्त केला गेलेला आहे आणि साष्टांग नमस्कार घातला आणि माझी एक प्रतिज्ञा आहे, माझं एक वचन आहे, हे प्रभू रामचंद्रा तुम्ही ऐकावं असं हनुमंतराय सांगतात. स्वामीचा एवढी कोणा चिंता दिव्य औषधी सामरता मज सारिका दूत हस्ताक्षणार्था आणि मग आता हनुमंतराने काय सांगितलं, स्वामीला काय एवढी चिंता, माझ्यासारखा दूत असता. कोण म्हणतं, हनुमंतराय म्हणतात एवढं देवा एवढी चिंता करायची गरज नाही, मी तुमच्यासारखा का भक्त आहे, मी तुमचा दास आहे आणि मी तात्काळ जाईन आणि लक्ष्मणाला उठेल असं प्रभू रामचंद्राला हनुमंतराय बोलतात.